लक्षवेधी क्रमांक 1. मी सभागृहाचे लक्ष एका अत्यंत गंभीर आणि संवेदनशील विषयाकडे वेधू इच्छितो. आपल्या राज्यात अनेक धर्मादाय रुग्णालय चॅरिटेबल हॉस्पिटल आहेत, ज्यांना शासनाकडून विविध सवलत, अनुदान आणि भूखंड अगदी नाममात्र दरात मिळालेला आहेत. या सवलत्या बदला या रुग्णालयांना गरीब व गरजू रुग्णांना इकॉनॉमिकली वीकर सेक्शन्स शुल्क उपचार देणे बंधनकारक आहे. याचा रिप्लाय आपल्याला खूप विस्तारमध्ये दिलेला गेला आहे आणि पुण्याचाच एक घटना घडली होती, त्याच्या पण काय कारवाई केली आहे मंत्री महोदयांनी पूर्ण माहिती आपल्याला दिली आहे. परंतु इंडिया CSRच्या माध्यमातून विकास चॅरिटेबल ग्लोबल विकास ट्रस्ट यांनी 2023 पासून आतापर्यंत एक सर्वे केलेलं होतं. त्यामध्ये 70% बेड जे आहे त्याचे ऑक्युपन्सी झाली नाही. ते फक्त निर्धर रुग्णाकरिता 92% दुर्बल लोकांसाठी जे राखीव आहे आणि 2% जे IPF फंड्स आहे त्याचा कदाचित मिसयूज किंवा अंडर युटिलायझेशनचं त्यांनी म्हटलेलं आहे. मुंबईमध्ये अनऑक्युपन्सीचा रेट मी सांगते. भाटिया जनरल हॉस्पिटल जे ग्रँड रोडला आहे त्यामध्ये 57.62% जे ऑक्युपन्सी फक्त BPL लोकांसाठी ते अनऑक्युपाईड आहे. 94.48% दुर्बल लोकांसाठी. प्रश्न विचारा ना लवकर. आकडे दिले तर प्रश्न विचारता. फक्त एक आकडे मला देऊ द्या. सोमया हॉस्पिटलमध्ये 99.3% दुर्बल लोकांसाठी नॉन ऑक्युपाईड, 100% नॉन ऑक्युपन्सी ऑफ दुर्बल लोकांना. SL रहेजा, सैफी हॉस्पिटल, ब्रिज कँडी हॉस्पिटल, होली फॅमिली आणि मसिना हॉस्पिटल दुर्बल लोकांसाठी 95% अनऑक्युपन्सी. 2024मध्ये तेव्हाचे आपले आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि जेव्हा ते उपमुख्यमंत्री त्यांनी एक ऑनलाईन पोर्टलचं उद्घाटन केलं होतं. त्यामध्ये पोर्टलमध्ये ते पोर्टल फक्त आणि फक्त मेडिकल कॉलेज, चॅरिटेबल हॉस्पिटल, डिस्ट्रिक्ट कलेक्टर आणि स्टेट लेवलचे जे असिस्टंट डेस्क आहे त्यासाठी आहे. तर हे जे आपण आकडे बघताय त्यामध्ये मला विचारायचं आहे का हे जे ऑनलाईन पोर्टल अवेलेबल केलं गेलं आहे ते पब्लिकसाठी आपण उपलब्ध करू शकत का? सरकार जे यावर विचार करत आहे का? कारण आकडेवारी जे दिली गेले आहे त्यानुसार लोकांना हे सगळे रुग्णालयाचं माहीत नाही. आणखी एक बातमी होती ज्यामध्ये लिहिलेला होता की सरकार स्वतःचा खर्च करून फलक लावणार. ते हॉस्पिटलच्या नावाखाली सरकार फलक लावणार का की हे दिनादायक रुग्णालय आहे, यामध्ये तुम्ही 10% उपचार BPLसाठी आपण राखीव ठेवलेला आहे. दुसरा, लोकांना माहीत नाही तर अवेअरनेससाठी सरकार काय करणार, हे पण एक प्रश्न आहे. आणखी प्रश्न असा आहे, रिक्त खाट या संदर्भात शासन स्तरावर लक्ष घालून योग्य निर्णय घेणार आहे का? रुग्णांना रुग्णालयामध्ये बेड मिळण्यासाठी सर्वसाधारणपणे प्रवेश मिळावा म्हणून काही शासनतर्फे एखादी सुविधा पुरवली जाणार आहे का? ज्या रुग्णांना डिजिटल ऑनलाईन सुविधांचा लाभ घेता येणार नाही अशा सर्व रुग्णांसाठी शासनातर्फे काही दुसरी सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे का? लास्ट, अनुदानित व राखीव बेडच्या गैरवापर रोखण्यासाठी शासनातर्फे धर्मदाय रुग्णालयावर कोणती कारवाई करण्यात येणार आहे? सन्माननीय अध्यक्ष महोदय,